नमस्कार मंडळी, खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खूपच महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत. बऱ्याचशा महिलांना डॅन्ड्रफचा म्हणजेच कोंडा होण्याचा खूप त्रास होतो आणि खूप उपाय केल्यानंतर सुद्धा डॅन्ड्रफ कमी होत नाही. तर आज आपण बघूया डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायची. तर डॅन्ड्रफ कायमचा कमी करण्यासाठी ना 7 सवयी आपण फॉलो करायच्या. खांद्यावर सतत पांढरे कण पडतात का? डोक्यात खाज येते का? कितीही शॅम्पू बदलले तरी कोंडा पुन्हा पुन्हा येतो का? अशा समस्या जर तुम्हाला असतील ना, तर आज मी तुम्हाला कोंडा होण्याची मुख्य कारणे आणि कोंडा कमी करण्यासाठी 7 महत्त्वाच्या सवयी सांगणार आहे. कोंडा ही खूप सामान्य समस्या आहे. काही लोकांना थोडा कोंडा होतो तर काही लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया, समजून घेऊया की कोंडा का होतो, याची काय कारणे आहेत. डॅन्ड्रफ म्हणजेच कोंडा होण्याची कारणे. नंबर 1, स्काल्प खूप कोरडा असणे. जेव्हा टाळू कोरडी होते तेव्हा त्वचेचे छोटे छोटे कण निघू लागतात. लक्षणे: खाज, कोरडे पांढरे कण, टाळू ताणल्यासारखी वाटणे. नंबर 2, ऑइली स्काल्प. जास्त तेलकट टाळूमध्ये काही सूक्ष्मजीव वाढू शकतात. ज्यामुळे कोंडा वाढू शकतो. लक्षणे: चिकट कोंडा, खाज, तेलकट केस. नंबर 3, हेअर वॉश कमी करणे. केस खूप दिवस न धुतल्यास तेल, धूळ आणि मृत त्वचा जमा होऊ शकते. नंबर 4, चुकीची हेअर प्रोडक्ट्स. काही लोकांना विशिष्ट शॅम्पू, जेल किंवा मग हेअर स्प्रे सूट होत नाही. नंबर 5, स्ट्रेस. ताण वाढल्यास त्वचेच्या काही समस्या वाढू शकतात. नंबर 6, अपुरी झोप. झोप कमी झाल्यास शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. नंबर 7, असंतुलित आहार. काही पोषक घटकांची कमतरता असल्यास केस आणि टाळूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी 7 सवयी. या सवयी आपण नक्की फॉलो केल्या तर आपल्याला डॅन्ड्रफचा जो त्रास आहे तो नक्की कमी होऊ शकतो. सवय नंबर 1, स्काल्प नेहमी स्वच्छ ठेवायचा. नियमित हेअर वॉश करायचं. सौम्य शॅम्पू वापरा. खूप केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका आणि कोणतं शॅम्पू आपल्याला सूट होतं ते बघूनच आपण शॅम्पू वापरायचं. खूप गरम पाणी सुद्धा टाळायचं आणि खूप थंड सुद्धा टाळायचं. कोमट पाणी केस धुण्यासाठी वापरायचं. सवय नंबर 2,
ओले केस घेऊन झोपू नका. ओल्या टाळूमध्ये इरिटेशन वाढू शकते. त्यासाठी काय करावे? केस पूर्ण कोरडे करा, मगच झोपा. सवय नंबर 3, पिलो कव्हर नियमित बदला. उशीचे कव्हर नियमित स्वच्छ ठेवल्यास टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत होते. सवय नंबर 4, भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहणे एकूण त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. सवय नंबर 5, संतुलित आहार घ्या. आहारामध्ये समाविष्ट करा फळे, भाज्या, कडधान्ये, सुकामेवा, सवय नंबर 6, स्ट्रेस कमी करा. नियमित चालणे, व्यायाम, पुरेशी झोप. सवय नंबर 7, कोंब आणि हेअर ॲसेसरीज स्वच्छ ठेवा. कंगवा नियमित स्वच्छ करा. हेअर बँड्स आणि क्लिप्स देखील स्वच्छ ठेवा. कोंडा असताना टाळायच्या चुका. डोक्यावर नखांनी खाजवणे, खूप गरम पाणी वापरणे, खूप केमिकल प्रोडक्ट्स वापरणे, केस खूप दिवस न धुणे, झोप कमी घेणे या गोष्टी टाळायच्या. इम्पॉर्टंट डिस्क्लेमर: जर कोंडा खूप जास्त असेल, टाळू लाल होत असेल, जखमा होत असतील किंवा तीव्र खाज येत असेल तर त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला कोंड्याचा त्रास किती दिवसांपासून आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. वरील माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. चला तर वरील टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला कोंड्याची त्रास असेल तर कोंड्याच्या त्रासापासून मुक्तता मिळवा आणि वरील टिप्स फॉलो करा. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती सोबत. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर.